ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही छोटे छोटे उपाय ऐकायला खूप साधे वाटतात, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून धन, ऐश्वर्य आणि सुख समृद्धी आकर्षित करण्यास मदत करू शकतात. म्हणून आपण आज जाणून घेणार आहोत असे 5 प्रभावी ज्योतिष्य उपाय जे अनेक लोक आपल्या घरात नियमितपणे करतात. पहिला उपाय, गंगाजलाने घराचे शुद्धीकरण. दररोज सकाळी घराची साफसफाई झाल्यानंतर संपूर्ण घरात थोडं गंगाजल शिंपडणे खूप शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार गंगाजल पवित्र मानलं जातं आणि ते घरातील वातावरण शुद्ध करण्यास मदत करतं. असे केल्याने घरातील भांडणं कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. दुसरा उपाय, गाय आणि श्वानाला अन्न देणे. स्वयंपाक करताना पहिली भाकर गायीसाठी आणि शेवटची भाकर श्वानासाठी काढावी असं सांगितलं जातं. गायीला अन्न दिल्याने पितृदोष शांत होतो असं मानलं जातं, तर श्वानाला अन्न दिल्याने राहू केतूचे दोष कमी होतात. तिसरा उपाय, घरात सुकलेली फुलं ठेवू नका. घरात किंवा पूजा घरात कधीही कोमजलेली किंवा सुकलेली फुलं ठेवू नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार अशी फुलं थांबलेल्या ऊर्जेचे प्रतीक मानले जातात, म्हणून पूजेसाठी नेहमी ताजी फुलं वापरणं अधिक शुभ मानलं जातं. चौथा उपाय, जेवणाची योग्य दिशा. आपण कोणत्या दिशेला तोंड करून जेवतो याचाही आपल्या आरोग्याशी आणि भाग्याशी संबंध जोडला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार उत्तर दिशेकडे तोंड करून जेवणं शुभ मानलं जातं, कारण ही दिशा धन आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. पाचवा आणि महत्त्वाचा उपाय, बेडवर बसून जेवू नका. बेडवर बसून जेवणे टाळावे असं सांगितलं जातं. असं केल्याने राहूचा दोष वाढतो आणि माणूस हळूहळू आर्थिक अडचणी किंवा आरोग्य समस्यामध्ये अडकू शकतो. म्हणून मित्रांनो, हे उपाय दिसायला जरी छोटे असले तरी नियमितपणे केल्यास घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यास मदत करू शकतात. हे सगळे उपाय नक्की फॉलो करा आणि तुम्ही यापैकी कोणता उपाय आधीपासून करत होता हे पण कॉमेंटमध्ये सांगा. यासारख्या अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये.